श्रावण महिना सुरू झाला ना, मला फार आनंद होतो. कारण पुढचे काही महिने संपूर्ण महाराष्ट्रभर उत्सवाचं वातावरण असतं. जिथे जाल तिथे आपल्याला सगळीकडे छान छान सण साजरे होताना दिसतात. आणि स्पेशली मुंबईमध्ये आपल्याकडे गणपतीपासून, नवरात्रपासून, ईद पासून प्रत्येक सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळी क्या बात आहे, सगळीकडे लाइटिंग लाइटिंग लाइटिंग. म्हणजे दिवाळीमध्ये जिथे जाल तिथे इतकं सुंदर प्रकाश असतो ना, सकाळ असू दे, दुपार असू दे, रात्र असू दे, कधीही कुठेही फिराल ते चैतन्यमय वातावरण सगळीकडे असतं. मग हेच वातावरण आपण आपल्या घरामध्ये रोज का नाही बनवू शकत? हे वातावरण आपल्याला काय शिकवतं? तर एकोपा, युनिटी इन डायव्हर्सिटी भारताला का म्हणतात? कारण इथे भिन्न भिन्न जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. आजकालच्या लोकांच्या कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका आणि आपल्या मुलांमध्ये एकोप्याची भावना तुम्ही आतापासूनच रुजवा. आपला सण असो वा नसो, आपण तो आनंदाने सेलिब्रेट करायचा आहे. आपली जी श्रद्धा आहे आणि आपली जी भावना आहे ती सुंदररित्या जपायचीच आहे. पण त्याचबरोबर आपल्या शेजारच्यांचा सण, धर्म आपण तो सुद्धा सेलिब्रेट करायचा आहे. मग ऍज अन इंडियन आपण काय करायचं आहे? आतापासूनच आपल्या मुलांच्या मनामध्ये एकोप्याची भावना रुजवायची आहे. चांगला मुहूर्त आहे, सणवार सुरू झालेले आहेत. चला तर मग सगळे सण एकत्र साजरे करूयात. त्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.